वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। एसके गँगवर पोलिसांचा मोठी कारवाई। साजन कुचकोरवीसह 17 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केला आहे। कोल्हापूर शहरात गुंडगिरी करून दहशत माजवणाऱ्या एसके गँगवर पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीच्या मोरक्यासह तब्बल 17 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केला आहे। कावळा नाका परिसरातील या टोळीविरोधात कारवाई करत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुरुवारी ही कठोर कारवाई केली। या कारवाईत साजन कुचकोरवी, अशोक कुचकोरवी, बालाजी चंद्राप्पा कुचकोरवी, देवा उर्फ देवेंद्र काळू जोंधळे, विशाल विजय जगदाळे, आशिष कन्हैया पवार, संजय नागाप्पा कुचकोरवी, रोहित राजू जोंधळे, संग्राम दीपक पवार, अजय दुर्गा माने, रोहित गोरखनाथ माने, श्रीकांत उर्फ विवेक दशरथ कुचकोरवी, करण यल्लाप्पा कुचकोरवी, युवराज नागेश चौगुले, सुमित यल्लाप्पा माकडवाले, सिद्धार्थ संतोष कुचकोरवी, अलोक राजू कुचकोरवी आणि दीपक मलिक माने या 17 सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे। या सर्वांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या या निर्णायक आणि आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व संशयितांना गुरुवारी सकाळी अटक करून सांगली जिल्ह्यात रवानगी करण्यात आली। दरम्यान हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथील 2 टोळ्यांतील गुन्हेगारही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे। एका मोठ्या टोळीच्या संपूर्ण गटावर एकाच वेळी झालेली ही कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच ठरली असून इतर गुन्हेगारी टोळ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन